आज संभाजीनगर एअरपोर्टमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। विशेष म्हणजे हा सर्व खर्च येथील औद्योगिक संस्थेमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने केलेली आहे। संभाजीनगरमध्ये येताना बुद्धाचा संदेश घेऊन या शहरामध्ये जा, हा कदाचित त्याचा सांगण्याचा उद्देश असावा। मग युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा, याची खरी प्रेरणा या शहरापासून आता महाराष्ट्रातील किंवा देशातील येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे। या सगळ्या वातावरणामध्ये कबर हटाव, वाघाची कबर हटाव, या सगळ्या अशांत वातावरणामध्ये बुद्धाचा संदेश कितपत तुम्हाला गरजेचा वाटतो? बुद्धाचा संदेश हा नेहमीसाठी संदेश हा उपयोगाचा राहिलेला आहे। कबर हटाव, वाघे हटाव किंवा हे जे काही आहेत हे तात्पुरते प्रयोग आहेत, परंतु बुद्धाचा संदेश हा चिरकाल टिकणारा संदेश आहे। म्हणून त्याची आणि या सर्व घटनाची कुठेही बरोबरी केली जात नाही। अमित शहाच्या पलीकडे शिंदे सेनेला काहीच दिसत नाही, देश दिसत नाही। हे फक्त अमित शहाचं छत्रछाया असेल तोपर्यंत ते बोलत राहतात असं संजय राऊत म्हणतात। अरे सत्तेमध्ये जे काय ज्यांच्याबरोबर अलायन्स केली असते त्यांच्याबरोबर राहावं लागतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागत असतं। तुमच्यासारखं ज्यांच्याबरोबर राहायचं नाही त्यांच्याबरोबर तुम्ही राहतायत। शरद पवार आणि राहुल गांधीसाठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे, जगाने पाहिलेला आहे। दिशा सालियन आणि हे निकाह तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा। आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे। पण त्यांचं असं म्हणणं सत्तेवर असल्यास गाढव देखील पॉवरफुल असतो। सध्या काही गाढव खुर्चीवर बसलेले आहेत, त्यामुळे गाढव पॉवरफुल। मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता, त्याला अशी उपमा देणं योग्य आहे का? त्यांच्याच नेता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, मग सत्तेवर बसलेल्या प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उबाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। येतात जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जातील आणि मग कळेल। हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दडाळ भुकत असतात। भुंगणाऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष असतो। आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू, तर फक्त वेळ येऊ द्या। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेअरमुळे त्यांनी आत्महत्या केली असं समोर आलंय। या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केली ती कंप्लेंट आहे। कोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत, पोलीस रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्टमध्ये हे दाखवलेलं आहे की त्याला अंगावरच्या दाखवलेलं आहे, त्या पोस्टमॉर्टममध्ये आलेलं आहे। तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेलं आहे। या सर्व बाबी जर पाहिलं तर त्याचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। परंतु पोलीस आता त्याचा तपास करतायत। पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली जाईल। नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आलेली आहे। फैजान खातीब एक प्रसिद्ध व्यक्ती आहे तिथला, त्याला अटक केलेली आहे। हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती। ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल्याचा होता। दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती। पेट्रोल बॉम्ब असतील, दगडं असतील, हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार आहे। सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही मोदी ठाकरे ब्रँड संपलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांचे विचार जिवंत आहेत, उभाट्यात आहे। आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही। आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय। शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठे आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची ताकद सुद्धा आमच्यात आहे। कोणी असेल, कोणताही संत असेल, महात्मा असेल किंवा काही असेल, सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे। त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतायत। शिक्षा जरी झाली असेल तरी आसाराम बापूंनी कधी किंवा काही असं बोललेलं नाही की मला चुकीचं केले। त्यांनी जे काही शिक्षा आहे ते भोगतायत आणि जेव्हा त्यांचे अनेक आजही फॉलोअर आहेत
आणि आजही ते त्यांना मानतात. हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे, त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पाणीपट्टीबद्दलचे आता निर्णय घेऊ नये अशा आम्ही सक्त सूचना आयुक्तांना दिल्या होत्या. दुसरं, पाणीपट्टी तेव्हाच वाढवली जाईल ज्या टायमाला या शहराला 24 तास पाणी मिळेल. करवाढ आता त्यात करता येणार नाही, त्या वेळेला करवाढीचा आम्ही विचार करू. परंतु आता गेली 10-12 दिवस जी पाण्यासाठी लोक त्राही करतायत त्यावर आता वर्किंग सुरू आहे आणि तातडीने त्याच्यावर आमचं लक्ष आहे की लवकर शहराला पाणी मिळण्याचं. शहरात 10 दिवस पाणी येऊ लागलं सध्या, शहरात भागांमध्ये अजूनही पाणी नाही. त्याच्या सगळ्या ज्या पाईप फुटतायत आपण जर पाहिलं तर या पाईप फुटत 1200ची लाईन आहे आणि दोन्ही पॅरलल लाईन असल्यामुळे चिटकून असल्यामुळे त्या बस त्यासाठी त्याच्यावर युद्ध पातळीवर काम चालू आहे. टँकर चालक जे आहेत हातभार लागेल कारण बऱ्याच दिवसापासून अडकून पडले. एकदम अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता त्याच्यामध्ये भाग टाकले गेले, गरिबांच्या घरावर आरक्षण नसावं असं यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. तर त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी त्या सर्व गरिबांच्या घरावरचं आरक्षण काढलं असावं असं माझी प्राथमिक माहिती आहे. परंतु तो डीपी प्लॅन पाहिल्यानंतर यावर भाष्य करता येईल. टँकर लॉबीकडून लूट सुरू आहे सध्या संभाजीनगर शहरामध्ये. अनेक भागांमध्ये बड्या दराने ते दिले जाते आणि मनमानी पद्धतीने हे सर्व सुरू आहे. तातडीने आयुक्ताला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. पाईपलाईन जी फोडली जाते त्याच्याबद्दल आता शंका सुरू केली की टँकर लॉबी हे पाईपलाईन फोडते, नाही पाणी टंचाई निर्माण करून टँकर लॉबी चालवते. टँकर लॉबी इथं सक्रिय होऊ देणार नाही. पाईपलाईन जी फुटते ती टेक्निकल गोष्ट आहे, त्याबद्दल आपण आयुक्ताशी सुद्धा चर्चा करू. थँक्यू सो मच सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.